महागडी भांडी वापरण्यापेक्षा योग्य पदार्थासाठी योग्य भांडीच वापरा. तुमच्या स्वयंपाकघरात महागडी भांडी असली तरी योग्य पदार्थासाठी योग्य भांडे वापरत नसाल तर अन्नाची चव, पोषण मूल्य आणि आरोग्य या तिन्ही गोष्टींवर परिणाम होऊ शकतो. अनेकांना वाटते की कोणत्याही कढईत किंवा पातेल्यात कोणताही पदार्थ बनवला तरी चालतो, पण प्रत्येक भांड्याचा धातू, उष्णता टिकवण्यासाठी क्षमता आणि त्याचा अन्नावर होणारा परिणाम वेगळा असतो. आजच्या व्हिडिओमध्ये कोणती कढई कधी वापरावी, कोणत्या भांड्यात काय शिजवावे आणि कोणती भांडी टाळावीत याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात तर तुमचा स्वयंपाक अधिक चवदार, पौष्टिक आणि सुरक्षित करण्यासाठी योग्य भांडी निवडण्याचा आत्मविश्वास नक्की मिळेल. लोखंडी कढई ही रोजच्या स्वयंपाकासाठी सर्वात उपयुक्त भांड्यांपैकी एक मानली जाते. या कढईत भाजी, थालीपीठ, पराठे, धिरडे, पोळी भाजणे किंवा मसाला परतणे उत्तम होते. लोखंड उष्णता समान पद्धतीने पसरवते, त्यामुळे पदार्थ छान शिजतो. योग्य प्रकारे वापरल्यास अन्नामध्ये अल्प प्रमाणात लोह मिसळू शकते, जे काही लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. मात्र वापरल्यानंतर ती पूर्ण कोरडी करून ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा गंज येऊ शकतो. कास्ट आयर्न म्हणजेच जाड लोखंडी कढई दीर्घकाळ उष्णता टिकवून ठेवते. पनीर, कबाब, कटलेट, भाजलेल्या भाज्या, मसालेदार भाजी किंवा मंद आचेवर शिजणारे पदार्थ यासाठी ही कढई उत्तम असते. या कढईत पदार्थाला सुंदर रंग आणि चव मिळते. वारंवार तापमान बदलले तरी तिच्यावर फारसा परिणाम होत नाही. योग्य देखभाल केली तर ही कढई अनेक वर्ष टिकते. स्टेनलेस स्टीलची कढई ही बहुउपयोगी आणि सुरक्षित पर्याय मानला जातो. रोजची भाजी, आमटी, उपमा, पोहे, शिरा किंवा हलका परतण्याचा स्वयंपाक यात सहज करता येतो. स्टेनलेस स्टील अन्नाशी रासायनिक प्रतिक्रिया करत नाही, त्यामुळे टोमॅटो, चिंच किंवा लिंबू असलेले पदार्थही निर्धास्तपणे बनवता येतात. जाड तळ असलेली स्टीलची कढई निवडल्यास पदार्थ करपण्याची शक्यता कमी होते. नॉनस्टिक कढई कमी तेलात स्वयंपाक करण्यासाठी अनेक जण वापरतात. डोसा, ऑमलेट, पॅनकेक, उत्तप्पा किंवा हलके पदार्थ, परतायचे पदार्थ यासाठी ती उपयुक्त ठरते. मात्र या कढईवर धातूचे चमचे वापरू नयेत. कोटिंग निघाल्यानंतर ती वापरणे टाळावे. जास्त तापमानावर रिकामी नॉनस्टिक कढई गरम करणे योग्य नाही, कारण त्यामुळे कोटिंगचे नुकसान होऊ शकते. ॲल्युमिनियमची कढई उष्णता लवकर पसरवते, त्यामुळे पदार्थ पटकन शिजतो. परंतु टोमॅटो, चिंच, लिंबू किंवा इतर आम्लयुक्त पदार्थ यात वारंवार शिजवणे योग्य मानले जात नाही. अशा पदार्थाशी ॲल्युमिनियमची प्रतिक्रिया होण्याची शक्यता असते. म्हणून या कढईचा वापर साध्या भाज्या किंवा पाणी उकळण्यापुरता मर्यादित ठेवणे अधिक योग्य ठरते. मातीची भांडी पारंपरिक स्वयंपाकासाठी आजही विशेष मानली जातात. या भांड्यात भाजी, आमटी, वरण किंवा बिर्याणीसारखे पदार्थ मंद आचेवर शिजवल्यास त्यांना वेगळीच चव येते. माती उष्णता हळूहळू पसरवते, त्यामुळे पदार्थ समतोलपणे शिजतो. या भांड्याचा वापर करताना अचानक जास्त आच देऊ नये. योग्य प्रकारे हाताळल्यास ही भांडी स्वयंपाकाचा अनुभव अधिक समृद्ध करतात. पितळ किंवा तांब्याची भांडी स्वयंपाकासाठी वापरताना त्यांना आतून योग्य कलई केलेली असणे आवश्यक असते. कलई नसलेल्या भांड्यात आम्लयुक्त पदार्थ शिजवणे टाळावे. योग्य देखभाल केलेली पितळ किंवा तांब्याची भांडी काही पारंपरिक पदार्थासाठी वापरली जातात, मात्र नियमित वापरापूर्वी त्यांची स्थिती तपासणे महत्त्वाचे असते. सुरक्षित वापरासाठी कलई वेळोवेळी करून घेणे आवश्यक आहे. दूध गरम करण्यासाठी किंवा खीर, शेवया, पायसम यासारखे पदार्थ बनवण्यासाठी जाड तळाचे स्टेनलेस स्टीलचे भांडे उत्तम असते. जाड तळामुळे दूध पटकन करपत नाही, उष्णता समान पद्धतीने पसरते, त्यामुळे पदार्थाचा पोत चांगला राहतो. हलक्या तळाच्या भांड्यात दूध पटकन खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे जाड तळाची भांडी ही अधिक उपयुक्त ठरतात. फोडणी देण्यासाठी लहान आकाराची लोखंडी किंवा स्टीलची फोडणीची कढई वापरणे योग्य असते. तेल योग्य तापमानाला पोहोचते आणि मोहरी, जिरे, कढीपत्ता किंवा हिंग यांचा सुगंध अधिक खोलतो. खूप मोठ्या कढईत थोडी फोडणी दिल्यास तेल अनावश्यक गरम होऊ शकते. योग्य आकाराचे भांडे वापरल्याने फोडणीचा परिणाम हा अधिक चांगला मिळतो. खोल तळाची कढई तळण्यासाठी अधिक सुरक्षित असते. भजी, वडे, पुरी किंवा पापड तळताना तेल उडण्याची शक्यता कमी होते. तेलाचे तापमानही अधिक स्थिर राहते, त्यामुळे पदार्थ एकसारखा तळला जातो. उथळ कढईत तळणी करताना तेल बाहेर उडते, म्हणून तळण्यासाठी नेहमी खोल आणि मजबूत कढईच निवडावी. प्रत्येक भांड्यासाठी योग्य चमचा वापरणेही तितकेच महत्त्वाचे आहे. नॉनस्टिक भांड्यासाठी लाकडी किंवा सिलिकॉनचा चमचा वापरावा. स्टील किंवा लोखंडी भांड्यासाठी स्टीलचा चमचा सहज वापरता येतो. चुकीचा चमचा वापरल्याने भांड्याचे आयुष्य कमी होते, त्यामुळे भांड्याइतकीच चमच्याचीही निवड महत्त्वाची आहे. नवीन भांडे विकत घेताना फक्त त्याचे बाह्य सौंदर्य पाहू नका, त्याचा तळ किती जड आहे
हँडल मजबूत आहे का, उष्णता समान पसरते का आणि ते स्वच्छ करणे सोपे आहे का हेही तपासा. दर्जेदार भांडे सुरुवातीला थोडे महाग वाटू शकतात, पण ते अनेक वर्ष टिकते. योग्य भांड्यांमध्ये केलेला स्वयंपाक अधिक सुरक्षित, चवदार आणि समाधानकारक ठरतो. प्रत्येक पदार्थासाठी एकच कढई वापरण्याची सवय बदलणे आवश्यक आहे. पराठ्यासाठी लोखंडी तवा, डोश्यासाठी योग्य नॉनस्टिक किंवा कास्ट आयर्न तवा, आमटीसाठी स्टेनलेस स्टीलचे भांडे आणि मंद आचेच्या पदार्थासाठी मातीची भांडे वापरल्यास स्वयंपाकाचा दर्जा बदलू शकतो. योग्य भांड्यामुळे पदार्थाची चव, पोत आणि शिजण्याची गुणवत्ता सुधारते. ही छोटी सवय तुमचा संपूर्ण स्वयंपाकघराची गुणवत्ता वाढवते. स्वयंपाक चांगला होण्यासाठी फक्त चांगला मसाला किंवा उत्तम रेसिपी पुरेशी नसते. योग्य भांडे, योग्य तापमान आणि योग्य पद्धती यांचेही तितकेच महत्त्व असते. प्रत्येक भांड्याचा योग्य उपयोग समजून घेतल्यास अन्न हे अधिक चविष्ट, सुरक्षित आणि पौष्टिक बनवणे सोपे होते. म्हणून आजपासून पदार्थानुसार योग्य भांडे निवडण्याची सवय लावा आणि तुमच्या स्वयंपाकातला फरक स्वतः अनुभवा. अनेक घरांमध्ये भांडे खूप गरम झाल्यानंतर त्यावर लगेच थंड पाणी टाकण्याची सवय असते, पण असे केल्याने भांड्याच्या धातूंवर ताण येतो आणि कालांतराने त्याचा तळ वाकू शकतो किंवा त्याची गुणवत्ता कमी होऊ शकते. विशेषतः नॉनस्टिक आणि स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांसाठी ही सवय टाळणे गरजेचे आहे. भांडे नैसर्गिकरित्या थंड होऊ द्या आणि त्यानंतरच स्वच्छ करा. त्यामुळे भांड्याचे आयुष्य वाढते आणि त्याची कार्यक्षमताही टिकून राहते. प्रत्येक भांड्याची स्वच्छता त्याच्या धातूनुसार करणे आवश्यक असते. लोखंडी कढई धुतल्यानंतर पूर्ण कोरडी करून त्यावर हलका तेलाचा थर लावल्यास गंज येण्याची शक्यता कमी होते. नॉनस्टिक भांडी खरखरीत स्क्रबरने घासू नयेत, तर मऊ स्पंज वापरावा. स्टेनलेस स्टीलची भांडी योग्य प्रकारे स्वच्छ ठेवल्यास त्यांची चमक आणि गुणवत्ता दीर्घकाळ टिकून राहते. योग्य देखभाल म्हणजेच भांड्याच्या दीर्घ आयुष्याचे सर्वात मोठे रहस्य आहे. स्वयंपाकघरात प्रत्येक प्रकारचे महागडे भांडे असणे आवश्यक नाही, पण रोजच्या गरजेनुसार लोखंडी कढई, जाड तळाचे स्टेनलेस स्टीलची भांडी, एक चांगली नॉनस्टिक कढई आणि तळणीसाठी खोल कढई एवढी भांड्यांची योग्य निवड ही पुरेशी ठरू शकते. योग्य भांडी वापरल्याने गॅसची बचत होते, पदार्थ अधिक चांगला शिजतो आणि स्वयंपाक करण्याचा वेळही कमी लागतो. म्हणजेच योग्य भांडी ही केवळ खर्च नसून ती तुमच्या आरोग्याची आणि स्वयंपाकाच्या गुणवत्तेची गुंतवणूक आहे. आजपासून फक्त रेसिपी बदलू नका, तर स्वयंपाक करण्याचे भांडेही योग्य निवडा. कारण योग्य भांड्यात बनलेला प्रत्येक घास अधिक चवदार, अधिक सुरक्षित आणि अधिक पौष्टिक असू शकतो. ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून प्रत्येक घरात योग्य भांड्याचा वापर होईल. अशाच उपयुक्त आणि विश्वासार्ह माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि योग्य भांड्यातूनच आरोग्यदायी स्वयंपाक करा. धन्यवाद.